छेडछाड करणारे टवाळखोर वेळीच दाबले पाहिजेत, नाहीतर ते डोकं उंचवतात आणि पुन्हा कुटुंबियांना देखील त्रास देतात। असाच एक धक्कादायक प्रकार मात्र पुन्हा एकदा बीडच्या केज तालुक्यातून समोर आला आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार केज तालुक्यातील वरबगाव येथील जय किसान विद्यालयात शिक्षक असलेले बाजीराव डोईफोडे हे बीडहून आपल्या कारमधून शाळेला येणे जाणे करतात। मंगळवारी डोईफोडे हे त्यांच्या शाळेतील गरजे नावाच्या शिक्षकासोबत आपल्या कारने गावी परत येत होते। दरम्यान कापरेवाडी शिवारात सूरज गुंड यांनी ट्रॅक्टरने त्यांच्या कारला धडक दिली। त्यानंतर बंदुकीच्या धाकावर तुझी मुलगी मला का देत नाहीस म्हणत मारहाण केली। डोईफोडे यांना गंभीर जखमी करत गुंड तिथून पसार झाला। कारमधील दुसरे शिक्षक गर्जे यांनी डोईफोडे यांना बीड जिल्हा येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। या प्रकरणी जखमी झालेले शिक्षक बाजीराव डोईफोडे यांनी बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे व सहकाऱ्यांना जबाब घेण्यासाठी बीडला पाठवले आहे। या प्रकरणी मुलीचे आजोबा महादेव रंगनाथ भुमरे यांनी सांगितलं की सूरज दिलीप गुंड याचे शिक्षकाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम आहे। यातूनच त्यांनी यापूर्वी ही वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले होते, त्यावरून यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता। शिक्षक कुटुंबियाचा या विवाहाला विरोध असता तरीही गुंड हा मुलीचा पिछा सोडणार नाही, यातूनच हा धक्कादायक प्रकार घडला। त्यामुळे असली गुंड मात्र वेळीच ठेचले पाहिजे, असं या समाजातून तीव्र भावना व्यक्त होत आहेत।